मदन ज्वालेतील थंड रती. डॉक्टर, मला ऑर्गॅझम यायला हवाय. तो कामोत्कट सौख्याचा, धुंद करणाऱ्या तृप्तीचा क्षण मला अखंड भोगायचाय. का येऊ नये तो अनुभव? नवरा चांगला समजूतदार आहे, प्रेमळ आहे, माझ्यावर बळजबरी करत नाही, मला खूप सांभाळून घेतो. तरीही त्या सुखाची बेभानता माझ्या रोमारोमात का भिनली जाऊ नये? का होतं असं? का खिळूनच राहते मी जमिनीला? स्वतःला उचलावंसं वाटतं, झोकून द्यावंसं वाटतं, कामलहरींवर अलगद तरंगावंसं वाटतं, पण जमतच नाही. पावसाचे ढग नुसतेच सर्व बाजूंनी आकाश भरून यावेत. आता मस्त जलधारा कोसळणार, मातीचा सुगंध सुटणार, जमीन थरथरणार, चिकचिकलेल्या तापलेल्या हवेत काया सुखावणारा गारवा सुटणार अशा अपेक्षांनी मन उफाळू लागतं आणि पाण्याचा टिपूसही न पडता ढगांनी नुसतंच तरंगत निघून जावं म्हणजे जशी निराशा घेरते तसंच माझंही होतं. पण इथं फरक इतकाच आहे की मी माझ्याकडूनच फसवले जाते. शृंगाराला सुरुवात करताना तशा थोड्या इच्छा जाणवू लागतात, पण काय होतं कळत नाही. एकदम कंटाळाच येतो, चक्क स्विच ऑफ झाल्यासारखं वाटू लागतं. चरफडते स्वतःशीच, थंड होते आणि शृंगारातला जिवंतपणाच निघून जातो. बेरंग होतो माझा आणि माझ्याबरोबर माझ्या नवऱ्याचाही. पण मी काय करू हो? मुद्दाम असं मी काहीच करत नाही. माझ्या हातात काहीच उरलेलं नसतं, फक्त अपेक्षाभंग. मला रडू कोसळू लागतं, पण त्या अश्रूंचा इथे उपयोग काय? माझ्या डोळ्यांतून पाणी वाहण्यामुळे आमच्यातल्या शृंगाराचं कारंजं थुई थुई असंच थोडंच उरणार असतं. एक परिस्थितीशी सुडोल पुरंदरी जयश्री मला सांगत होती. बरोबर आहे, तुम्ही रडता किंवा एकदम तुम्हाला हुंदका फुटतो तो निराशेपोटीच. आणि निराश मन इतरही कुठलाच आनंद उपभोगण्याच्या अवस्थेत नसतं, तर कामोद्दनाच्या आनंदात ते कसं काय रंगणार? मी तिच्या हकीकतीला दुजोरा देत म्हटलं, शी, माझ्या त्या रडू येण्याचा मला अगदी तिटकारा वाटतो. पती पत्नी समागम हा काय पत्नीनं रडण्याचा प्रसंग आहे का? लाज वाटते मलाच माझी. एक तप झाले लग्नाला, 3 मुलांची आई आहे मी. तरीही पुरुषाची भीती, मनात ठसलेल्या संभोग कल्पनांचंच थरथरणाऱ्या एखाद्या अजाण नववधूसारखा माझा अश्रुपात व्हावा. शी, स्वतःचीच निर्भीत्सना करत ती म्हणाली. तिचा गोरापान चेहरा स्वतःवरच्याच रागानं लाल होऊ लागला होता. नाकपुड्याही किंचित थरथरू लागल्या होत्या. मनातून मला तिच्या स्वतःबद्दलच्या गाराण करत बोलण्याची तशी गंमत वाटत होती. स्वतःच्या समस्येवर तिनं तसा बराच विचार केलेला दिसत होता. पण तुमचं रडणं हे नववधूसारख्या संभोगाच्या भीतीपोटी थोडंच आहे. तुमचं रडणं हे नववधूच्या संभोगाच्या भीतीपोटी थोडंच आहे. नववधूच्या रडण्यापेक्षा तिच्या रडण्याचा वेगळेपणा स्पष्ट व्हावा म्हणून मी म्हटलं, मॅडम, समागमाची मला भीती वाटत नाही. म्हणणं म्हणजे ती शारीरिक भीती वाटत नाही, हे मला अनुभवातून पक्क माहीत झालंय. तसं माझ्या अंतर्मनात अर्थातच ठसलं असणारच म्हणून मी निष्कर्ष काढला की जशी नववधूला वाटते तशी शारीरिक अपाय होण्याची भीती मला वाटत नसली तरी ज्या अर्थी मला ऑर्गॅझमचा आनंद मिळत नाही त्या अर्थी संभोगाबद्दल मानसिक भीती मात्र नक्की माझ्या मनात खोलवर दडलेली असणार. म्हणून तुम्ही माझ्याकडे सल्ल्यासाठी आलात का? म्हणजे तुमच्या मनात दडलेले मानसिक अडसर कुठले हे शोधून काढण्यासाठी? मी तिच्या विचार पद्धतीबद्दल थोडं कुतूहल वाटत प्रश्न केला. तेव्हा जयश्री बोलली, हो मॅडम, आणि खरं म्हणजे मला माझ्यातली कमतरता कळलीही नसती, पण मी तुमचे बरेचसे लेख वाचले आणि मला जाणवलं या ऑर्गॅझमच्या सुखाला आपण अंचवतोय, म्हणजे स्त्रियांना सुद्धा समागम सौख्याची उत्कट अनुभूती येऊ शकते आणि मिळू शकते, हे मला पूर्वी कधी माहीतच नव्हतं. म्हणजे एवढं MA पर्यंत शिकून सुद्धा? असं जयश्री म्हणाली. MA झालात तुम्ही? कुठला विषय घेतला होता MAला? मी अगदी साध्या स्वरात विचारलं. तेव्हा जयश्री बोलली की मॅडम, संस्कृतमध्ये MA केले. तेच आश्चर्य वाटते मला की संस्कृत वाङ्मय अभ्यासून त्यातही शृंगारक साहित्याचा अभ्यास करूनही प्रणयिनीची कामार्थ विवल अवस्थांची वर्णनं वाचूनही मला तेव्हा असं कधी जाणवलं नाही की स्त्रीचं स्वतःचं असं कामोत्तेजनापूर्तीचं काही खास सौख्य असू शकतं.
आणि अर्थातच तेव्हा लग्न झालं नसल्याने मला स्वतःलाही संभोगाचा प्रत्यक्ष अनुभव असा काहीच नव्हता. तेव्हा मी विचारलं, समागमाचा अनुभव नसला तरी वयात आल्यामुळे आपोआपच निसर्ग प्रेरणेनुसार पुरुषासंबंधी आकर्षण वाटण्याचा, विशेषतः शारीरिक ओढ वाटण्याचा अनुभव तुम्हाला अर्थातच आला असणार आणि या शारीरिक ओढीची परिणती कशात होते हे तर तुम्हाला माहितीच असणार. बरोबर आहे मॅडम तुमचं म्हणणं. स्त्री पुरुष वा भिन्नलिंगी आकर्षणाबद्दल माझ्या मनात अज्ञान नव्हतं. प्रत्यक्ष क्रिया कधी घडलेली बघितली नसली तरी समागम म्हणजे काय ही कल्पना होती. जीवनसाथी प्रियकर, त्याच्याशिवाय जीवन व्यर्थ, त्याच्या सहवासात सर्व जग मोहरलेलं दिसणं, तो नसला तर सुनं वाटणं म्हणजे एवढं तोमय जीवन होऊन जातं. तुमचाही प्रेमविवाह झालेला दिसतोय असं मी विचारलं. हो, नाही, म्हणजे तुम्हाला कसं कळलं डॉक्टर? जयश्रीनं किंचित आश्चर्याने विचारलं. तुम्ही एवढ्या सविस्तरपणे प्रेमात पडलेल्या तरुणींच्या वैचारिक लहरींचा आलेख रेखाटला, तो तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव आल्याखेरीज शक्यच नाही असं मी म्हटलं. हो, म्हणूनच मी सांगते ना की मलाही हुरहुर त्यांच्या भेटीची आतुरता जाणवायची. अर्थात लग्नाआधी आमचे लैंगिक संबंध आले नव्हते. ओळख झाल्यापासून 6 महिन्यात लग्नही झालं आमचं आणि तसंच सर्वस्व अर्पण करण्याची वगैरे उर्मी म्हणजे साहित्यातल्या कथा वगैरे वाचून मी हा शब्दप्रयोग करते. मॅडम, मी अगदी प्रामाणिकपणे सांगते, मला तसं वाटायचं. पण एकंदर चांगल्या संस्कृत घरातले संस्कार मनावर असल्याने संयमही तेवढाच बळकट होता. पण लग्न ठरलेलं होतं, आपला जोडीदार आयुष्याचा, मग काय हरकत आहे संबंध घडले तर, असं मनात यायचं. तरी लक्ष्मण रेषा मात्र लग्नाआधी ओलांडली गेली नव्हती. माझे पतीही सुसंस्कृत घरातलेच होते, त्यामुळे तसे संयमी होते. पण हे असं जरी सर्वस्व अर्पण करण्याचं मनात येत होतं ना डॉक्टर, तरी मी स्पष्टपणे सांगू शकते की ती भावना केवळ होणाऱ्या नवऱ्याबद्दलच्या तीव्र प्रेमापोटीच, म्हणजे ज्याच्याशी आपण आता आपलं आयुष्य गुंफून टाकणार, ज्याला आपला पती म्हणणार किंवा ज्याच्या नावानं कुंकू लावणार, मंगळसूत्र बांधणार, हरतालिका पूजणार, म्हणजे ज्या पुरुषामुळे आपलं स्त्रीत्व आकार घेणार, सफल होणार, त्याच्यावरच्या भक्तीपोटी, श्रद्धेपोटीच ही स्वतःला अर्पण करण्याची ओढ मनात गिरक्या घ्यायची. अच्छा, म्हणजे थोडक्यात स्वतःला शरीर सुखाची ओढ लागली वा लैंगिक वासना भोगाव्या म्हणून भावी पतीशी लैंगिक संबंध लग्नाआधीच घडावे हा हेतू मनात नव्हता, असंच म्हणायचं ना तुला? मी मुद्दाम स्पष्ट करत विचारलं. हो, 100% तसंच मॅडम, जयश्री म्हणाली. अगदी स्वच्छ शब्दात सांगायचं म्हणजे त्याला आपलं देहसौंदर्य त्याच्या आनंदासाठी बहाल करावं आणि आपल्यामुळे त्याला रतिसुखाचा आनंद उपभोगायला मिळतोय, तो त्यामुळे तृप्त होते या जाणीवेतच एक अनोखं समाधान वाटायचं. अगदी लग्न झाल्यावर, आमचा संसार सुरू झाल्यावरही माझी समागमाकडे बघण्याची हीच भावना होती आणि हे सर्व स्त्रियांची हीच भावना असणार असाच माझा समज होता. तशी ह्यांच्याशी चर्चा केली होती, पण तीही एवढी सविस्तर नव्हतीच. लग्नापूर्वी तर अर्थात कोणाशीच नाही. मैत्रिणींमध्ये थोडीफार चेष्टा मस्करी चालायची. अरे वा, तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या मते एवढं डिटाईनं बोलताय असं म्हणता, ते खरं वाटत नाही. मी आणखीन चचपणी करण्यासाठी अविश्वास दर्शवला, कारण बरंच लांब आणि किती बोलणं किती नको असं तेही व्यवस्थित मुद्दे, निरीक्षण, अनुभव मांडत तुम्ही बोलताय म्हणून मला म्हणावंसं वाटलं. तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम, पण याचं कारण म्हणजे 1-1.5 वर्षापासून या लैंगिक सुखाच्या विषयाबद्दल माझ्या मनात विचारचक्र सुरू आहे. तुम्ही मागे एका लेखात लिहिलं होतं की स्त्री सुद्धा कामभोगाची अधिकारी आहे. एवढंच नव्हे तर पुरुषापेक्षा हे कामसौख्य प्रत्यक्ष संभोग क्रीडेत जास्त काळापर्यंत उपभोगण्याची दीर्घ क्षमता तिच्यात आहे. हे वाचून तर मी चक्रावूनच गेले होते की हे असं कसं. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये.